मध्ये तुषार जातो. हेमंतला आम्ही आज मिस करतोय एसके महागरी टीम मध्ये. खरं तर लेदर क्रिकेटर आहे आणि तितकंच चांगलं त्याचं भविष्य आहे, त्यामुळे कदाचित तो त्या ठिकाणी आज खेळण्यासाठी गेलेला आहे. त्याला त्या सामन्यासाठी शुभेच्छा असतीलच, कारण महत्त्वाचं आहे क्षेत्र जे निवडलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये खेळताना मात्र तो कॉम्प्रोमाइज करावा लागतो आणि आज हेमंत टीम मध्ये नाहीये. पण असो, तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन तयार करायचे असतात तुमच्या संघामध्ये. 4 ते 5 वेगवेगळे पर्याय तुम्हाला चान्स म्हणून ठेवायचे असतात. या ठिकाणी पाहूया त्याची जागा भरून काढणारा कुठला गोलंदाज एसके महागरी संघामध्ये पाहायला मिळेल दुसऱ्या डावामध्ये. तुर्तास या ठिकाणी पहिला फलंदाज इम्रोज खान बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार आलाय. राहुल ओव्हर द विकेट. ऑन साइडला क्रॉस बेडेड स्ट्रोक गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोचेपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जात नाही, थांबवलं जाते. चांगला थ्रो होता, कदाचित जर धाव घेतली असती तर धोकादायक ठरू शकली असती. संयम देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या संघाकडून. तुषारच्या माध्यमातून एक धाव कव्हर केली गेली. स्ट्राईकवर आता अतुल असणार आहे. धावफलकावर धावा 1. आता कुठेतरी धावफलक सुरू झालाय एसके महागरी या टीमचा. पुन्हा एकदा सावधानी पाहायला मिळाले. बॅक टू द बॉलर प्लेसमेंट तितका चांगला फॉलो थ्रू मध्ये स्टॉप बॉलर राहुल रायचा अडवून ठेवला आतापर्यंत. ते म्हणजे टीम एसके महागरीला आतापर्यंत 3 बॉल्स हाताळलेत राहुलने आणि 3 बॉल्स मध्ये फक्त 1 धाव जोडता आलेली आहे एसके महागिरी या टीमला. जर आपण क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ असे 5 क्षेत्ररक्षक 30 या संघात. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉल स्विंग केला क्षेत्ररक्षक आहे अलंकार तर स्टँडच्या जवळ हा कॅच कंप्लीट केला जातोय. दुसरा फलंदाज या ठिकाणी फेल होतोय. 2 विकेट डाऊन ऑन 1 एसके महागिरी. प्रदीप या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते तुमच्याकडे टॅलेंट आहे. त्या टॅलेंटचा चांगला वापर योग्य तरी झाला पाहिजे, नाहीतर मग टॅलेंट असून काही उपयोग होत नाही. या ठिकाणी इम्रोज खानचा टॅलेंट आहे, तो उत्कृष्ट व्यावसायिक खेळाडू आहे, पण या ठिकाणी ते टॅलेंटचा त्याचा अचूक वापर करताना पाहायला मिळाला नाही. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेचण्याची गरज होती का, हा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे. कारण जेव्हा तुम्ही स्विंग करता तुम्ही क्षेत्ररक्षकांचा आढावा घ्यायला हवा होता की डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे, धोकादायक ठरू शकेल, माझ्यासोबत माझ्या संघाचं नुकसान होऊ शकेल. पण मात्र तो प्रयत्न केला गेला नाही. फक्त धाव बनवण्याचा प्रयत्न होता तो म्हणजेच इम्रोजचा आणि तो प्रयत्न असफल ठरलाय. त्यानंतर अतुलने देखील तशीच मनीषा जतवली. मला देखील मोठ्या धावसंख्येकडे जाण्यासाठी मोठा स्ट्रोक खेचावा लागेल पहिल्या षटकामध्ये. तो प्रयत्न केला गेला अतुलच्या वतीनं आणि तो प्रयत्न देखील सपशेल फसलेला आहे. 2 फलंदाज बाद झालेत एसके महागरी टीमचे. धावसंख्या फक्त 1 आहे. राहुल राय जसं नाव तसं काम या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते राहुल रायच्या कडून. चांगली बॉलिंग या ठिकाणी राहुल रायची. बॉल्स फेकून झाला त्यापर्यंत 4. फक्त 1 धाव खर्च केले. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच प्रदीप. नॉन स्ट्राईकला असेल तुषार. सुरुवात जरी डळमळी झाली तरी देखील अजूनही संधी आहे. रिस्पॉन्सिबिलिटीचा या ठिकाणी आधार घ्यावा लागेल. त्या आधारावर संघाचा डाव सावरावा लागेल. बॉल जातोय तो म्हणजेच थर्डमॅन रिजन मध्ये त्या ठिकाणी स्टॉप करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे जातोय. लेग बाईच्या या 4 धावा मिळत आहेत. टीम एसके महागिरीला 4 धावांची वाढ. मिस्टर प्रभाकर म्हात्रे, मिस्टर भरत वैती, लेजेंडरी क्रिकेटपटू घोडबंदर गावाचे आणि अजूनही खूप लेजेंडरी आहेत. जर आपण लिस्ट वाचली तर आज वेळ कमी पडेल. धावसंख्या झाले 5. ऑन साइडला बॉल हवेत आहे. मिस टाइम आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येताना मात्र उलट दिशेने कॅच कंप्लीट केला जातोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. तिसरा फलंदाज बाद. विकेट डाऊन.
त्याच्याकडे तो स्ट्रॉंग मिडल ऑर्डर बॅटिंगचा साठा आहे जो कुठल्याही क्षणाला डाव बदलू शकतो, उलटवार करू शकतो, काउंटर अटॅक करू शकतो. ती बॅटिंग स्ट्रेंथ आहे एस के महागिरी टीम मध्ये. त्या स्ट्रेंथचा मात्र या ठिकाणी वापर करावा लागणार आहे. इम्पॉर्टन्स या स्पर्धेचं लक्षात घ्यायला हवं की या स्पर्धेत टिकण्यासाठी काय करायचं आहे. त्या मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात जी बॅट मिळते ती कमवण्यासाठी, ती मिळवण्यासाठी काय करायचं आहे. जी मालिकावीरासाठी बाईक आहे ती मिळवण्यासाठी काय करायचं आहे. आपला संघ या स्पर्धेत जिंकेल कसा, तो अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मात्र सर्व संघ या ठिकाणी धडपड करताना पाहायला मिळत आहेत. पडझड तर होतेच आहेत या ठिकाणी एस के महागिरी टीमची, पण अजूनही 4 षटकाचा खेळ बाकी आहे. काहीही होऊ शकते मैदानामध्ये. क्रिकेट आहे मित्रांनो. या क्रिकेटच्या खेळामध्ये जर आणि तरला थारा नसतो, अनिश्चितता असते. कुठल्याही क्षणाला कुठलाही खेळाडू पलटवार दाखवू शकतो. प्रत्येक खेळाडूची मानसिक वृत्ती ही वेगवेगळी असते. प्रत्येक खेळाडूची शारीरिक जे आपण देहबोली ज्याला म्हणतो ती देखील वेगळी असते. तर या सर्व गोष्टीचा आढावा घेताना आपण लगेचच भाकीत वर्तवू शकत नाही की हा खेळाडू चांगला खेळेलच किंवा या खेळाडूकडून खराब खेळ होईलच. या सर्व गोष्टींकडे आपण मात्र तितकंसं भाकीत वर्तवू शकत नाहीये. आणि त्याचमुळे क्रिकेट हा आपला खेळ कसा चांगला होईल, प्रतिस्पर्धी संघाला हरवण्यापेक्षा आपला संघ कसा जिंकेल हा प्रयत्न मात्र प्रत्येक खेळाडूने आणि संघाने करायला हवा. चला जाऊया पुन्हा त्या सामन्याच्या दिशेने. एका षटकात समाप्तीनंतर धावसंख्या झाली 3 गडी बाद 5 धावा एस के महागिरी. आणि आता नवीन बॉलर ओम साई कांदिवली संघाकडून येतोय मनीष. एक मनीष मैदानाच्या आतमध्ये, एक मनीष आमच्या VIP डायस मध्ये. मनीष वैती चेक. रबाळे टीमचा शुभम, याला विनंती आहे व्यासपीठावर या. रबाळे टीमचा शुभम प्लीज. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. कमी गतीने बॉलला हाताळलंय. यष्टीरक्षकाला बीट करून बॉल मागे जातोय. दरम्यान 1 धाव तर पळून पूर्ण केलेले आहे. ठीक आहे, 4-6 नाही आलं तर काय झालं, सिंगल्स देखील धावफलक घालता ठेवू शकतो. आणि कुठेतरी जे गोलंदाज रणनीती आखताय त्या रणनीतीमध्ये त्यांना बदल करावा लागणार आहे. यामुळेच मात्र कुठेतरी एक सावध पवित्र या ठिकाणी घेतला जातोय ओम साई कांदिवली संघाच्या समोर खेळताना एस के महागिरी या संघाकडून. बॉलर तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. तुषारचा खूप चांगला स्ट्रोक आहे. बॉटमचा वापर करून बॉलला टर्न केलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक दुरून येतोय. त्याला थ्रो करेपर्यंत मात्र वेळ मिळाला होता आणि त्या 2 धावांचा या ठिकाणी फायदा होतोय एस के महागिरी या टीमला. थेंबे थेंबे तळे साचे असे आपण नेहमीच म्हणतो. आपण शालेय जीवनात देखील शिकलेलो आहे आणि त्याचाच वापर या ठिकाणी एस के महागिरी या संघ करतोय. सिंगल्स डबल्सच्या साहाय्याने धावफलक हलता ठेवण्याचं काम केलं जाते. पुन्हा एकदा तो आत्मविश्वास जो गमावलाय तो कमवण्याचा प्रयत्न या ठिकाणी एस के महागिरी संघ करतो. हवेत आहे बॉल. पुन्हा एकदा या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक. मिड ऑफला बीट करून बॉल मागे पाठवला होता. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक बॉल अडवण्यासाठी देईल. त्या ठिकाणी 2 धावा मिळतील. 2 धावांची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 या आकड्यावर. आता दुहेरी आकडा घातला जातोय दुसऱ्या षटकातल्या 3ऱ्या बॉलच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा हा फटका फसला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये बॉल पर्यंत. त्याचमुळे सुटकेचा निश्वास टाकला असेल कॅप्टन एस के महागिरी. सरळ मार्गाने जर धावा येत नसतील तर उलट मार्ग स्वीकारला गेलेला आहे. विथ द बॅट ही 1 धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या जाईल ती म्हणजेच 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 85 धावांचा उच्चांक देखील 6 षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला होता. तर या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत की या मैदानावर धावा होतात सुद्धा आणि धावा चेस होतात सुद्धा. स्ट्रोक चांगला आहे. बॉटमचा वापर करून बॉलला एरियल रूट दिलाय. वाईड स्पेल एक रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलला अडवण्यासाठी पुढे येईल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती आणि 2 धावांची ही गरज पूर्ण केलेली आहे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये तुषार आणि हर्षल. मनीष देखील या ठिकाणी व्हेरिएशन दाखवतोय. स्पिन अटॅक आहे. कधी कधी मिडियम पेस देखील त्याच्या माध्यमातून हाताळला गेलेला आहे. पण विकेटचा शोध जो आहे तो अजूनपर्यंत अपूर्ण राहिलाय. या पहिल्या डावामध्ये धावसंख्या 13 झाले. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातला. तो फेस करणार आहे बॅटर हर्षल. पार्टनरशिप बनवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. चांगला बॉल. वाईड यॉर्कर. या दुसऱ्या षटकाचा शेवट दर्जेदार केलाय गोलंदाज मनीषने. आणि अशा पद्धतीने 2 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लावल्या गेलेल्या आहेत एस के महागिरी या टीमने.
तीन गडी बाद 13 धावा. 13 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 SK महागिरी. चल लगेच नवीन बॉलर पाठवून द्यायचा आहे, कुठलाच वेळ वाया न घालवता. या ठिकाणी आमचे डीजे वाले देखील जबरदस्त कामगिरी करतायत. सुमित आणि हितेश, RK मंडप डेकोरेटर्स अँड साऊंड सिस्टीम, खूप चांगलं सहकार्य सुभाष दादांचं आम्हाला मिळालेलं आहे. कित्येक वर्षांचा एक दांडगा अनुभव सुभाष दादांचा, वेगवेगळ्या इव्हेंट्स ते हँडल करत असतात. तसेच बॉलिवूडचे देखील कित्येक इव्हेंट्स ते हँडल करत असतात. सुभाष दादा नेहमी बिझी शेड्यूल असते त्यांचं, पण अमित तरे यांच्या शब्दाखातीर त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि तुम्हाला ही चांगली मंडप व्यवस्था आणि उत्कृष्ट दर्जाची साऊंड सिस्टीम अनुभवायला मिळते. RK डेकोरेटर सन्माननीय सुभाष किणी यांच्या वतीने थँक्यू. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा स्पेल कंटिन्यू करतोय राहुल राय. चला प्लीज वेळ घेऊ नका जास्त, 11 मिनिटं झालेली आहेत. राहुल सज्ज होतं बॉलिंग ट्रॅकवर आणि स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच बॅटर तुषार. तुषार स्ट्राईकवर असेल. राहुल टू तुषार. स्ट्रोक चांगला आहे, क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह क्षेत्र त्या ठिकाणी आहे, पण बॉल मात्र त्याला बीट करून जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. इथे तर तुम्ही देखील सुपरस्टार होऊ शकता. या ठिकाणी संघाची गरज ओळखून जर तुषार आणि हर्षलने एक चांगली धावसंख्या बनवली तर त्यांच्या संघासाठी नक्की सुपरस्टार ठरतील तुषार आणि हर्षल. चांगला बॉल. राहुलला ओळखणं खर तर कठीण आहे. जेव्हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्यांच्यासोबत खेळण्यासाठी येतात, राहुल मात्र एक चांगला अँगलचा वापर करतोय. त्यानंतर उजव्या त्याच्या बॅटरसाठी आउट करणं तितकाच चांगला हाताळतोय आणि बोटांची जादू देखील अधूनमधून त्याची पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे नौका फलंदाज जो आहे, जेव्हा तो राहुलला फेस करतो तो अभ्यास कमी पडतो फलंदाजाचा राहुलला ओळखण्यासाठीचा. पुन्हा एकदा बॉटम एज घेऊन बॉल घरंगवतोय खेळपट्टीच्या आजूबाजूला. फॉलोथ्रू मध्ये राहुल बॉलला स्टॉप करेल, लढवेल तोपर्यंत एक धाव मिळते. एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 18 आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड. चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही संघाच्या वादीने खेळले जाते. खरं तर दोन्ही संघ दिलेल्या वेळेत हजर होते, त्याबद्दल त्यांचं खरं तर आम्ही आभार व्यक्त करतोय. इनसाइड आउट स्ट्रोक खेळायचा होता, बॉल मात्र जातोय आउटसाइड एज घेऊन बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला जाईल तोपर्यंत एक धाव मिळेल. एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 19 आकड्यावर. सिंगल्स डबलच्या सहाय्याने यस एक स्ट्रॅटेजी चांगली आहे, पण जेव्हा मोठं क्रिकेट असते, जास्तीत जास्त षटकांचं क्रिकेट असते, मात्र तेव्हा आपण ती स्ट्रॅटेजी यूज करू शकतो. हो पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेचायचा होता, बॉल जाईल वाईड ऑफ लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्र त्या ठिकाणी साईट आहे आणि खूप चांगला कॅच कलेक्ट देखील केला जातोय आणि एक पार्टनरशिप बिल्डअप होत होती. ती पार्टनरशिपला मोडण्याचं काम त्या ठिकाणी राहुलच्या सोबत शैलेश करतोय आणि आता चौथा हातरा बसतो टीम SK महागिरीला. सर्वांना आवडली आहे आणि तो तसा प्रतिसाद कमेंट बॉक्स मधून देखील आम्हाला मिळतोय. तर यस ART चषकाचं नाव ठाण्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात झालेलं आहे. खूप दर्जेदार नियोजन या ठिकाणी अमित दादा तरे यांचं. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात मिळते बॅट, मालिकेवर स्वरूपात मिळते बाईक. वेगवान वा 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 वा. जर स्पीडोमीटर या ठिकाणी असला तर त्याचा काटा देखील मोडला असता, इतक्या वेगाने तो बॉल हाताळला गेलेला आहे. आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ पुरवतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर SK महागिरी या टीमने धावसंख्या बनवली आहे 4 गडी बाद 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 3. बॅटिंग पॉवर प्ले निवडलेला आहे आणि आता जबरदस्त स्पेल कंप्लीट केलेला आहे. 4 विकेट्स मिळवल्यात राहुलने आणि 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. एक चांगलं षटक आणि एक जबाबदारीचं षटक त्याने हाताळलेले आहेत आणि हा असतो विश्वास. जेव्हा तुमच्या संघामध्ये असा अनुभवी खेळाडू जेव्हा असतो, तुमची संघाची ताकद ही दुप्पट होत असते आणि राहुल रायने ते मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे. एक हाती रोल
ॲज अ बॉलर त्याच्या माध्यमातून हाताळल्या गेल्या, पण त्यासमोर देखील अजून एक बॉलर आहे एस के महागिरी टीम मध्ये, इम्रोज खान, ज्याने देखील मोठं व्यावसायिक क्रिकेट खेळलेलं आहे आणि त्याचमुळे हा जो सामना आहे हा शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचेल यात तीळ मात्र शंका नाही. पण आताच्या जर आपण या डावाचा आढावा घेतला तर आता थोडासा भाव खातोय तो म्हणजेच ओमसाई कांदिवली संघ, कारण 19 धावाच फक्त धावफलकावर लावल्या गेलेल्या आहेत 18 बॉल्समध्ये. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक, 12 बॉल्समध्ये कमीत कमी 25 धावा तरी बनवता आल्या पाहिजेत एस के महागिरी टीमला, जर दुसऱ्या डावामध्ये ती फाईट द्यायची असेल ओमसाई कांदिवली संघाला. चला 16 मिनिटे झालेत, प्लीज कोऑपरेट विथ टाइम. वारंवार आम्हाला सूचना करण्यास भाग पाडू नका, नम्रतेची विनंती. बॉलिंग ट्रॅकवर मोहन येतोय, स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल योगेश, फ्रेश बॅटर आहे एस के महागिरी टीम कडून. बॉलर तयार, अदानी पॉवर एंड कडून तयार होतोय. चांगला बॉल होता, बॉटमहेडचा वापर करून बॉलला कार्पेट ड्राईव्ह केलाय. बॉल जाईल मिड विकेट रिजन मध्ये, त्या ठिकाणी एक धाव मिळेल. क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं सेट केले गेले. या बॅटिंग पॉवर प्लेचा आपण विचार केला तर 30 सर्कलच्या आतमध्ये मिड विकेट, स्क्वेअर लेग, शॉर्ट टर्मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉईंट आणि कव्हर पॉईंट असं क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या आतमधलं पाहायला मिळते. मोहन ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा बॉलला फ्लिक करायचा होता, बॉल जातोय मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव मिळेल, एका धावेची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 या आकड्यावर. 30 सर्कलच्या बाहेरच्या क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर लॉंग ऑनला, डीप मिड विकेटला आणि लॉंग ऑफला असे 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळते. चांगली स्ट्रॅटेजी कांदिवली टीम कडून. शफल होऊन क्रिसवॉकच्या कोण्यावरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, त्या ठिकाणी डायरेक्ट हिट जर झाला असता तर यस फलंदाज बाद होऊ शकला असता. लेग बायची ही धाव फलकामध्ये ऍड केली जाईल, धावसंख्या जाते ती म्हणजेच 21 या आकड्यावर. सिंगल्स 22 या आकड्यावर, सिंगल्स डबल्स या सहाय्याने कुठेतरी धावफलक खालता टाकण्याचं काम केलं जातं. फक्त एक चौकार आलेला आहे राहुल रायच्या त्या षटकामध्ये, बाकी मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आतापर्यंत एस के महागिरी या टीमचे. गती परिवर्तन केलं, क्रॉस बॅटेड स्ट्रोक होता, बॉल जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. ठकूबाई पांडुरंग तर स्टँडच्या अगदी अलीकडे हा कॅच कंप्लीट केला जातोय आणि 5वा फलंदाज बाद होतोय एस के महागिरी टीमचा. धावसंख्या 22 असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अदनान जातोय. अनुभवी असा फलंदाज एस के महागिरी संघाचा, एक कट्टर समर्थक महागिरी या संघाचा आणि त्याच्या फलंदाजीची तर खरं गरज आहे एस के महागिरी. त्याने 1-2 मोठे स्ट्रोक घेतले. इम्रोज खानचा मोठा भाऊ आहे आणि खूप चांगला यष्टीरक्षक सुद्धा आहे, तर आता त्याच्या त्या मोठ्या स्ट्रोकची गरज आहे एस के महागिरी टीमला. ठीक आहे, भावाकडून कामगिरी झाली नाही, पाहूया आता अदनानकडून ती कामगिरी होईल का. आणि खरं तर संघाला ती गरज आहे. 4 बॉल हाताळून झालेत या 4थ्या षटकात, धावसंख्या थांबले ती म्हणजेच 22 या आकड्यावर. चांगला बॉल पुढ्यात ठेवण्यात आला होता, पण ऑफस्टिकच्या हलकासा बाहेर ड्राईव्ह करण्याचा अंदाज पाहायला मिळाला. ड्रिल करून देखील दाखवतो तो बॅटर. योगेश स्ट्रगल देखील आतापर्यंत पाहायला मिळालंय, कारण त्याच्या माध्यमातून 3 बॉल्स खेळले गेलेत, फक्त 1 धाव त्याला बनवता आलेली आहे. अदनान नॉनस्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत 5 बॉल्स फेकले गेलेत. या 4थ्या षटकातले धावफलकावर धावा आहेत एस के महागिरी या टीमच्या 22-22. बॉलर तयार, मोहन ओव्हर द विकेट. खूप चांगली कव्हर ड्राईव्ह आहे, नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल जाईल डीप कव्हर सीमारेषा पार. 4 धावांसाठी नेत्रदीपक चौकार. 4 षटकाचा खेळ या ठिकाणी झालाय. कोण हरणार कोण जिंकणार, यशाची बाजी मारणार, तोच अंतिम विजयी ठरणार. या ठिकाणी मात्र खूप चांगला स्ट्रोक आलाय, तो म्हणजेच बॅटर योगेशच्या बॅटमधून. नेत्रदीपक कव्हर ड्राईव्ह, थोडासा एरियल रूट दिला होता त्या स्ट्रोकला आणि त्या ठिकाणी डीपमध्ये क्षेत्ररक्षण नव्हतं आणि बॅटिंग पॉवरच्या शेवटच्या बॉलवर तो चौकार प्राप्त केलेला आहे. आणि धावसंख्या झाली 4 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा 5 गडी बाद. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होतोय, मान येतोय, ज्याने या अगोदर खूप चांगला कॅच कंप्लीट केला होता लॉंग ऑन रिजन मध्ये.
आणि त्याला पुन्हा एकदा ती जबाबदारी दिली या शेवटच्या स्लॉग ओव्हरच्या षटकाची. स्लॉग ओव्हर षटक हाताळणे एक जबाबदारीचं काम आहे आणि ती जबाबदारी स्वीकारतो आहे, आत्मविश्वास दाखवतोय या षटकाची. मी खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी दाखवेन आपल्या संघासाठी, हा आत्मविश्वास त्यांनी दाखवलेला आहे. तर पाहूया समोर अदनान आहे जो 7व्या क्रमांकावर आलाय, आढावा घेतोय प्रत्येक क्षेत्ररक्षकांचा की कुठल्या क्षेत्रात मला जास्तीत जास्त धावा मिळू शकतील. तो आढावा घेतल्यानंतर तो स्टान्स घेतोय. पाहूया या पहिल्या बॉलवर काय पाहायला मिळते. मान भाव खातोय की अदनान भाव खातोय. धावसंख्या झाले 26. चांगली पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल पर्यंत पोहोचेपर्यंत एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. थ्रो थोडासा अपिश आहे. त्या ठिकाणी बॅकअप मिळतोय पण मात्र एक धाव रोखू शकत नाहीत. 2 धावा मिळत आहेत. एक धाव धावून आणि त्यानंतर एक धाव ओव्हरथ्रोची. धावसंख्या 28 झाले. 28 रन्स ऑन बोर्ड. खूप चांगले कलात्मक स्ट्रोक या ठिकाणी आता SK महागिरीच्या फलंदाजाकडून पाहायला मिळतात. योगेश कडून त्यानंतर आता अदनान कडून. हे महत्वाचं आहे. कॉपीबुक स्टाईलने बॉलचं मेरिट ओळखून या ठिकाणी खेळ केला जातोय बॅटर्स कडून. धावसंख्या झाले ती म्हणजे 28 धावा. यस 12 धावा जर केल्या यानंतर तर एक चांगली टोटल आपण म्हणू शकतोय. ऑफ स्टिकच्या खूप जास्त बाहेर आहे. पंचांनी लाईन चेक केली. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. व्हाईट बॉल. सन्माननीय मच्छिंद्र ठाकूर आणि सन्माननीय रमेश वैती साहेबांचं आगमन मी इन्व्हाइट करतोय. या लवकर व्यासपीठावर येऊन स्थानबंध व्हा. वेलकम. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या झाले 29 धावा. गती परिवर्तन केलं. स्लाइटली आउट कटर बॉलची एज घेऊन बॅटची एज घेऊन बॉल जातो. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतो आणि मात्र ज्या फलंदाजाची भीती आता कुठेतरी जाणवली होती टीम कांदिवली संघाला तो फलंदाज बाद होतोय. अदनान बॅक टू पॅव्हेलियन. चला नवीन बॅटर लगेच पाठवून द्यायचा आहे. गावदेवी रबाळे टीम तयार राहायचे. जसा हा सामना संपेल या सामन्यातील विजेता संघ खेळणार आहे तो म्हणजेच टीम गावदेवी रबाळेशी. काय रबाळेचा जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. आफ्रिदी, ओमकार काय स्टायलिश फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. खरं तर सुरुवात थोडीशी अडचणीत झाली होती पण त्यानंतर काय त्यांनी या मैदानाला आपलंसं केलं आणि एक चांगली बॅटिंग गावदेवी रबाळे टीमची पाहायला मिळाली. आता पाहूया या मैदानाला आपलंसं करतोय मैदानाच्या आतमध्ये ओम साई कांदिवली संघ. त्यांच्या बॉलर्सच्या माध्यमातून एक चांगलं प्रदर्शन. खरं तर क्रिकेट हा बॉलर्स आणि बॅटर्समुळे ओळखला जातो पण मी तर म्हणेन क्षेत्ररक्षक देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी चांगली कॅच तुम्हाला पाहायला मिळाली होती म्हणजेच आशिषच्या माध्यमातून जबरदस्त कॅच आणि पूर्ण डेडिकेशन लेवल हाय आहे ओमसाई कांदिवली टीमचं. पण आता कुठेतरी ती डेडिकेशनची कमतरता जाणवलेली आहे SK महागिरी टीममध्ये. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. अजूनही कायापालट करून तुम्ही या सामन्यामध्ये परत येऊ शकता. धावसंख्या झाले 29 धावा. बॉलिंग मार्क बॉलर तयार होतोय मान. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल विनय. स्ट्रोक चांगला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह पण क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. त्या ठिकाणी बॉलला स्टॉप करून फेक करेपर्यंत एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स. क्रुशियल कंडिशन फॉर SK महागिरी. स्ट्राईकवर योगेश आहे. 5 धावांवर तो खेळतोय. 4 बॉल्स त्याने घेतलेत. ओव्हर द विकेट. ऑन साइडला स्ट्रोक चांगला आहे पण धावा किती मिळतील. 2 धावा मिळतील. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं फसलंय. टायमिंग व्यवस्थित साधू शकला नाहीये बॅटर हा स्ट्रोक खेळताना पण मात्र थोडाफार का होईना प्रोडक्टिव्ह ठरतोय. 2 धावा आपल्या संघासाठी तो गोळा करतोय. धावसंख्या 32 झाले. बॉल्स फेकून झाले 4. 2 बॉलचा काही शिल्लक आहे या पहिल्या डावातला. चांगली बॉलिंग आतापर्यंत प्रत्येक बॉलरने दाखवली या पहिल्या डावामध्ये ओमसाई कांदिवली. पुन्हा एकदा स्ट्रोक फसला आहे. डीप गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉलला स्टॉप करेपर्यंत फेक करेपर्यंत एकही धाव काढण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये कारण या डावाचा शेवट मात्र कुठेतरी फलंदाज योगेशलाच करायचा आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 32 धावा. 32 रन्स. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. हवेत आहे स्ट्रोक. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये मिड ऑनला. खूप चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा राहिलेला आहे पण 2 धावा काही रोखू शकत नाही. अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय. पहिला डाव समाप्त झाल्यानंतर धावा लावल्या. 3ऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय पण धावाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. 2 धावा या ऍड केल्या जाते. 2 धावांची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 30 बॉल्समध्ये 35 धावा पूर्ण कराव्या लागतील टीम ओमसाई कांदिवलीला.
जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळालं. इम्रोजला मात्र खातं खोलता आलं नाहीये. पहिल्या बॉल तो बाद झाला. अतुलच्या 0 धावा, तुषारने कुठेतरी एक आशेचा किरण दाखवला तर 11 धावा करून तो बाद झाला. त्यानंतर प्रदीपचा देखील 0 धावा, त्यानंतर हर्षलने केल्या 5, त्यानंतर योगेशने केल्यात 9, अदनानने केल्या 2 आणि विनयने केले 1. तर बॅटिंग लाईनअप कुठेतरी सुमार दर्जाची राहिलेली आहे जर आपण फक्त तुषारला वगळलं तर आणि त्यानंतर योगेशला वगळलं तर. पण मात्र टेनिस क्रिकेट जेव्हा आपण खेळतो तेव्हा प्रत्येक बॅटरचा स्ट्राईक रेट हा 200हून पलीकडे असायला हवा आणि तो स्ट्राईक रेट त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाही कुठल्याच बॅटरचा आणि त्याचमुळे फक्त 34 धावा बनवता आलेल्या आहेत टीम एस के महागिरीला. बॉलिंगचं प्रदर्शन पाहिलं तर राहुलने 2 षटकं हाताळली, 4 गडी बाद करत त्याने 7 धावा खर्च केल्या. मनीषने 8 धावा खर्च केल्या, मोहनने 6 धावा खर्च करत 1 गडी बाद केलाय आणि मानने 8 धावा खर्च करत 1 गडी बाद केलाय. तर एक चांगलं प्रदर्शन या ठिकाणी ओमसाई कांदिवली संघाचं राहिलेलं आहे. चेक. सन्माननीय हितेश म्हात्रे साहेबांना, नितेश म्हात्रे साहेबांना मी इकडे विनंती करतोय का व्यासपीठावर येऊन स्थानबंद व्हायचं आहे. सन्माननीय अमित तरे दादाकडून तुम्हाला इन्व्हिटेशन आहे. चल्यास आपण सेकंड इनिंगला स्टार्ट करतोय. चला 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. ओमसाई कांदिवली 35चा पाठला करायचा 30 बॉल्स आणि जसा दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करूया पालघर जिल्ह्यातला बुलंद आवाज सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर. कोण हरणार कोण जिंकणार यशाची बाजी मारणार तोच अंतिम विजयी ठरणार. खेळाडू आहेत हो झुंजार रण मैदान हाय दमदार. खेळाडू आहेत हो झुंजार रण मैदान दमदार. भारी रंगला क्रिकेटचा डाव, भारी रंगला क्रिकेटचा डाव. ART 737 बोरीच्या शिकाच ठाणे जिल्ह्यात गाजतय नाव. ART 737 बोरीच्या शिकाच ठाणे जिल्ह्यात गाजतय नाव. 737 बोरीच्या शक ART 737 बोरीच्या शक 737 बोरीच्या शक ART 737 बोरीच्या शक. अमित तरे दादा हाय वनमॅन त्यांचे करोडो आहेत फॅन. अमित तरे दादा हाय वनमॅन त्यांचे करोडो आहेत फॅन. गावागावात साऱ्यांना ठाव, गावागावात साऱ्यांना ठाव. ART 737 थँक्यू टीचर, थँक्यू. वेलकम बॅक. धन्यवाद. मनीषजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात. खारेगाव भाईंदरचा आवाज आपण ऐकलात. त्या अगोदर महाराष्ट्राचा बुलंद आवाज आपण ऐकलात कुणालजी दाते सर, तसेच महाराष्ट्राचा बुलंद आवाज आपण सूत्रसंचालन आपण पूर्ण व्यासपीठ कव्हर करत असताना एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर एक सुंदर व्यक्तिमत्व आदरणीय नितीनजी आळवे सरांना आपण ऐकलात. आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालंय ते संकेत पाटील व्हॉइस ऑफ राई हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅचचा आनंद घेत आहेत. तर एक सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट अमितदादा तरे ज्यांच्या डिक्शनरीमध्ये फायदा हा शब्दच नाहीये, कारण फायदा काय आहे हे मला माहिती नाहीये, परंतु स्पर्धा मी चांगली पूर्णत्वास घेऊन जाईन. कारण आयोजन म्हटलं की फक्त बोलून चालत नाही, ते प्रॅक्टिकली तुम्हाला करावं लागतं. कारण स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाहीत आणि स्वप्नात उड्डाण केलं म्हणून विमानात बसलो असं होत नाही. त्यासाठी तुम्हाला मात्र ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर ते ध्येय तुमचं सातत्याने असायला हवं. आज या ठिकाणी राहुल राय आपल्याला पाहायला मिळतो आणि राहुल यादव एकाच राशीचे खेळाडू. एकंदरीत 34 धावा फलकावर लगावल्या गेल्यात. 35 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. इम्रोज खान एक जबरदस्त वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जाणारा महागिरी या संघातून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त महागिरी एक्सप्रेस म्हणून ओळखला गेला. विनर संघातून कित्येक वेळा चांगल्या प्रकारचं सातत्याने चांगलं क्रिकेट हाताळलं. पहिला चेंडू यावेळेला विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा याचं परिपूर्ण प्रात्यक्षिकरण देत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम गुड डिलिव्हरी. फलंदाज या ठिकाणी बाद होताना या अगोदर एम्ब्रोजला मात्र बाद केलं होतं पहिल्या इनिंग मध्ये राहुलने, आणि त्याचा परत यावेळेला परत फीड केली गेली असं म्हणायला हरकत नाहीये. टिट फॉर टॅट. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन.
खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु कलात्मक फटका यावेळेला पाहायला मिळाला नाही आणि कव्हर पॉइंटमध्ये कोणतीही चूक न करताना योगेश त्या ठिकाणी सुंदररित्या जजमेंटने झील टिपतोय. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण, दबाव, आणि त्या दबावाला न जुमानता जेव्हा तुम्ही चांगली फलंदाजी करताना तेव्हा ॲज अ बॅटर म्हणून क्लास असता. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला वी फॅक्टर मध्ये. तत्पूर्वी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. विनय मॅग्निफिसंट फिल्डिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 1 या धावसंख्येवर. एम्ब्रोजची खासियत आहे गुडलेन स्पॉटला चेंडू मात्र पिच करणं, ऑफ्टनच्या बाहेर चेंडूला जास्तीत जास्त यावेळेला बाहेर काढणं. कधी कधी बाउन्स या गोलंदाजाला मी करताना पाहिलेत आणि ॲक्युरेट बाउन्स ज्याला म्हटलं जातं, अपेक्षित बाउन्स, तो मात्र एम्ब्रोज खानच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतोय. अप्रतिम. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती. टप्पा पड्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. दोन्ही पंच शार्प आहेत. एका साईडला विरल नायर आणि एका साईडला हेमंत ठाकूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटचं एज नव्हतं आणि सरळ चेंडू. मी म्हटलं होतं की ऑफ्टनच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडूला मात्र बाहेर काढताना पाहायला मिळतो. ही त्याची ताकद बनली गेली. अप्रतिम. सुपर मॅग्निफिसंट डिलिव्हरी. काय आक्रमकता दाखवली गेले. जबरदस्त चेंडू यावेळेला पाहायला मिळत आहेत. जणू काही असं वाटलं बॅटची एज, परंतु दोन्ही पंच शार्प ॲज अ नीडल, सुई सारखे तीक्ष्ण अशा नजरेत निहाळणारे पंच पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी केले. अप्रतिम. तिखट मारा असं म्हणायला हरकत नाहीये. चिवट मारा केला जातोय. मॅग्निफिसंट बॉलिंग. यावेळेला पहिला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला गेलाय. चेंडू निघून जाईल. डीप बॅकवर्ड स्क्युअर. लेगचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. 1 बाउन्सने मात्र या ठिकाणी चेंडूला कलेक्ट करतात. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी येतील आणि दुहेरीच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. ओम साई कांदिवली आज संघ 3 या धावसंख्येवर. 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. एकंदरीत विजयासाठी जर आपण पाहिलं तर 35 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. पहिला डाव मात्र 5 षटकांमध्ये एकंदरीत आपण पाहू शकलात जवळजवळ 34 धावांवर गडगडला गेला. यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय. विनय मात्र मिसफिल्डचा फायदा मिळेल का पाहायचा आहे. बॅकअप चांगला मिळाला नाही आणि सरळ चेंडू निघून जातोय. लॉंग ऑनला क्लिअर करत चौकार. 4 धावा. आहे तर ओम साई कांदिवली संघ या ठिकाणी तग लावून राहिलाय. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अमितदादा तरे यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली स्पर्धा पाहायला मिळते. आज तुम्हा आम्हा सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलं ते अमितदादा तरे आमच्या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. एक सुंदर गोड व्यक्तिमत्व पाहायला मिळतं ज्यांचा स्वभाव हा पेढ्यासारखा आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण स्वभाव हा नेहमी माणसाचा पेढ्यासारखा असावा जो राज वाड्यात सुद्धा तीच चव देतो आणि झोपडीत सुद्धा तीच चव देतो आणि तोच गोड पेढ्यासारखा स्वभाव आहे तो अमितदादा तरे आमच्या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. 1 मॅन शो का म्हटलं जातं, कोणतंही स्पॉन्सरशिप न घेताना स्वखर्चाने. म्हणूनच मी म्हटलं की त्यांच्या डिक्शनरीमध्ये नितीन आळवे सर की फायदा हा शब्द नाहीये, मात्र माणुसकीचं नातं कसं असावं हे त्यांनी मात्र जरूर दर्शवून दिलं गेलंय. कारण तरे परिवार हा सुद्धा मात्र माणुसकीचं नातं रोवणारा एक सुंदर झाड आहे असं म्हणायला हरकत नाहीये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 7 धावा 1 गडी बाद. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. खूप सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र बेल्स पडली जाते. अर्थातच या वेळेला फलंदाज बाद होताना रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. फलंदाज बॅक टू द डगआउट, गॉन.
तर लक्ष्यांचं पाठलाग करताना दोन मोहरे यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतले गेले. तिथे पार्टनरशिपची गरज असेल, परंतु काय सुंदर चेंडू यावेळेला सोनूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, पूर्णपणे मिस झाले आणि क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट जाताना पाहायला मिळाला मिस्टर दीपक. आता राज काळे आणि एका साईडला राहुल यादव हे दोन फलंदाज पाहायला मिळतात. लेफ्ट हँड बॅट्समन सोनूचा हा चेंडू मात्र यावेळेला कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. फलंदाज तिसरा फलंदाज बाद. टाळ्यांचा गजर येताना पाहायला मिळतोय. सोनूची मात्र सुंदर गोलंदाजी. सोनू इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. पायाचा हॅट्रिक मात्र यावेळेला या स्पर्धेमध्ये घेईल का याकडे लक्ष असेल आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे मॅन मिस्टर हितेश अँड सुमित. झेल सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. योगेशच्या माध्यमातून सुंदर दुसरा झेल क्रमांक आपल्याला पाहायला मिळाला. मॅग्निफिसंट फिल्डिंग, ब्रिलियंट कॅच. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 7 या धावसंख्येवर. सोनू हॅट्रिकवर पोहोचला गेलाय. या महत्वपूर्ण लढतीमध्ये हॅट्रिक साध्य करेल का? कारण या अगोदर मात्र उत्तम बॉईज संघाचा गॉडसनने मात्र विकेट हॅट्रिक साध्य केले होते. एकदा वेगाने दुसऱ्या दिवसासाठी प्रयत्न फेकेपर्यंत या वेळेला 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चित्याच्या चपळाईने आखो का नजारा समजने वालों को इशारा काफी होता है. डोळ्यात डोळा नजरेला नजर देऊन मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. कारण क्रिकेटमधील एक एक धाव म्हटलं की खेळाडूंचा श्वास, क्रिकेटमधील एक एक धाव म्हटलं की खेळाडूंचा प्राणवायू ऑक्सिजन, आणि तेच मात्र एक एक धावेसाठी झगडताना आपण पाहू शकतात. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 9 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 35 धावांचा पाठलाग करताना ओमसाई कांदिवली हा संघ आपण पाहू शकतात. आणि एका साईडला संघ पाहायला मिळतोय SK महागिरी. स्विच हिट ग्रीप बदलली गेली होती. एमरोज त्या ठिकाणी फेकी करतायत, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, परंतु एक धाव काही या वेळेला वंचित राहणार नाहीयेत. एक धाव कंप्लीट केली जाते. इथे धावा येणं ओमसाई कांदिवली संघाला खूप फायदेशीर असेल आणि धावा वाचवण्याचा प्रयत्न करतील ते मात्र गोलंदाज या वेळेला आणि क्षेत्ररक्षक. जास्तीत जास्त डॉट चेंडू आणि विकेट फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट. फुलटॉस चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह खेळला जातोय. सुरेख पद्धतीने मात्र सेन्सिबल क्रिकेट यावेळेला दर्शवत असताना एक चुकी मात्र किती महागडी ठरू शकेल. दगडी चाळ मधला मात्र डॉयलॉक या वेळेला जरूर क्रिकेटला अनुसरून ठरला गेलाय की चुकीला माफी नाही. या वेळेला जर आपण पाहू शकता धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. तुषार पाटील मॅन फ्रॉम राई या वेळेला दर्शवत असताना 13 धावा, 13 रन्स. सोनूची गोलंदाजी खूप चांगली प्रकारची पाहायला मिळते. आतापर्यंत चांगले चेंडू हाताळले गेलेत, मोठे फटके मारून देत नाहीयेत. यावरून क्लास गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहू शकतायत. आपण पाहतोय ही स्पर्धा ART 7374 चषक 2022 वन मॅन शो. अमित दादा तरे. यावेळेला चेंडू थोडासा शॉर्ट होता. इंटेलिजंट क्रिकेट यावेळेला पाहायला मिळालं. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ अगदी ते म्हणतात ना, ते या फटक्याला लागू पडतं. फक्त चेंडूला येऊन दिलं, दिशा दिली आणि फाईन लेगला चेंडू क्लिअर होताना चौकार. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 17 धावा, 3 गडी बाद. येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये 18 धावा. हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा ART 7374 चषक 2022. मध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे गाजतील नाव असं म्हणायला हरकत नाही अमित दादा तरे. कारण ही स्पर्धा tenniscricket.in माध्यमातून कव्हरेज केली जाते. यूट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 18 चेंडू आणि 18 धावा हे सामन्याचं समीकरण. इथे विकेट फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट. तर फलंदाजांची धावांची भूक काही मिटणार नाहीये. या वेळेला मात्र
बाउन्स पाहायला मिळाला. उसळी घेणारा चेंडू होता. बाईच्या स्वरूपात पंचाने मात्र विरल नायर त्या ठिकाणी दर्शवत असताना संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते ती फलकावर. 18 धावा, 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला परमात्मा आणि एका साईडला आपण पाहू शकाल राहुल यादव. राहुल यादवची बॅट आतापर्यंत खूप सुंदर झळाळली गेले. यावेळेला पहिला आखूड टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट फाईन लेगला फेकी करतायत तत्पूर्वी, परंतु एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावर 19 या धावसंख्येवर. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहेत. 19 धावा. 19 मार्च ते 23 मार्च अमितदादा पाटील आमदार चषक मात्र येतोय जुचंद्रच्या मैदानात. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने औचित्य साधून आलेली स्पर्धा सागर भोईर टीम मॅनेजमेंटमध्ये अप्रतिम पाहायला मिळतात आणि अमितदादा पाटील यांच्याकडून सुद्धा अमितदादा तरे यांच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा सकाळच्या सत्रामध्ये आल्या होत्या. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते 19. 2 चेंडूचा खेळ झालाय. 16 चेंडू आणि 16 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. प्रत्येक चेंडू गणिक 1-1 धावेची गरज, आवश्यकता. अरुण भोईर स्टँड पाहायला मिळतोय. ठकुबाई पांडुरंग तरे स्टँड आपण पाहू शकाल. प्रभाकर म्हात्रे स्टँड पाहायला मिळतोय. तदनंतर भरत वैती स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. अलंकार तरे स्टँड आपण पाहू शकाल. गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूला अपील करतायत मात्र यष्टी रक्षक होप्स वाढवतायत ते गोलंदाजांचे. परंतु यावेळेला आपण पाहू शकाल धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 19 धावा. आता चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ 15 आणि 15 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धावा. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम यावेळेला आपण पाहू शकाल. एकदा वर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 20 धावा. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 2 संघांमध्ये 20 धावा, 20 रन्स, 15 धावांचं लक्ष. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. पुलचा फटका, पुल पॉवरफुल. अलंकार तरे स्टँडच्या दिशेने जात असताना 6 धावा. गुड शॉट, मॅग्निफिसंट ड्रायव्हिंग. पोहोचते तब्बल 26 धावा. खूप चांगलं क्रिकेट 2 संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. राहुलचं मी कौतुक करेन. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. चेंडू इंटू द गॅप मध्ये. चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो. बाणासारखा वेगवान 4 धावांकरता राहुल यादव. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग. या ऐकूया चौकाराच्या निमित्ताने सुमधुर संगीत. 30 धावा, विजयासाठी 5 धावांचं लक्ष. अन्य वस्तूला कोणत्याही टीम कडून नुकसान झालं तर तो डेड बॉल ठरवला जाईल. हे इंटरनॅशनल क्रिकेटचे नियम आहेत, इथे नाही आहेत, लक्षात घ्यायचंय. मात्र अजून ते नियमावली आपल्याला पाहायला मिळतील काही वेळेनंतर, काही काळानंतर आपण पाहणार आहोत. कारण पहिल्यांदा असं झाल्यास खेळ सुरू राहायचा किंवा काही वेळासाठी थांबवण्यात येत होता, परंतु तसं आता होणार नाहीये. धावांची गती जर आपण पाहिली तर 30 धावा, विजयासाठी 5 धावांचं लक्ष असेल. अलंकार तरे आमच्या समोरच पाहायला मिळतात, मॅच रेफरी आहेत. यानंतर सामना शेवटचा 5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. तर विनंती करेन मात्र संघ रबाळे संघ प्लीज आपण यायचंय. कॅप्टन या वेळेला मात्र शफल झाला, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र फसतोय फलंदाज. बॅक टू द डग आउट, गॉन.
आपण पाहू शकता चेंडू आहे तुमच्याकडे 11 चेंडूमध्ये 5 धावांचं लक्ष्य. थोडीशी जोखीम पत्कारली होती परमात्माने, कारण कधी कधी आयुष्यात म्हणा किंवा क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणा जोखीम पत्कारावी लागतेच, कारण आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल, हे स्वामी विवेकानंद यांचे विचार होते. म्हणून कधी कधी रिस्क घ्यावी लागते क्रिकेटच्या इतिहासामध्ये. यावेळेला हलक्याच्या हाताने सेन्सिबल क्रिकेट सिंगलच्या साहाय्याने राहुल यादव भिस्त बनला या संघाची, ओमसाई कांदिवली संघाची, कारण सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातं. म्हणून म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला कायम सोबत ठेवावा लागतो. आणि तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण, तर राहुल यादव. यावेळेला ऑन साईडला पॉवर जनरेट केली, सुरेख बॅटचं एलिव्हेशन पाहायला मिळालं आणि सरळ चेंडू यावेळेला निघून जातोय. स्टायलिश फिनिश, अप्रतिम फटका पाहायला मिळाला. मान